मी दादासाहेब आवटी, राहणार आवटेवाडी, नगरसेवक सुगंधा. मी आवटेवाडी पाणी वापर संस्था आणि पाझर तलाव यावर लाभधारक आहे. तरी दिनांक 18 मे रोजी आवटेवाडी तलावावर मोटरींची कॉपर वायरीची चोरी झाली. रात्रीचे 1 वाजता चोरी झाल्याच्या नंतर गाडी 4 व्हीलरने आली होती. ती अडवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, परंतु त्या चोरांनी शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीव मारण्याचं धाडस केलं. त्यामुळे ती गाडी खूप वेगाने पळून गेली. त्यानंतर 18 मेला रात्री आम्ही 2 वाजता पोलीस स्टेशनला सर्व शेतकरी आले. 2 वाजता आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनहून सांगण्यात आलं की तुम्ही सकाळी येऊन एफ.आर. नोंदा. आम्ही 100 ते 150 शेतकरी सकाळी पोलीस स्टेशनला आलो. आम्ही रीतसर एफ.आर. नोंदवली. एफ.आर. नोंदवल्याच्यानंतर जो गाडी नंबर आहे तो गाडी नंबरसुद्धा त्यांना दिल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की आम्ही निवेदन दिलं की आम्हाला 7 दिवसात तुम्ही हा चोरांचा तपास लावून त्यांना कठोर कारवाई करून अटक करावा. कारण की आमच्या जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी आज कुठल्याही शेतीमालाला बाजार नसताना परंतु आपले बागा जगल्या पाहिजेत, आपला माल जगला पाहिजे म्हणून आमच्या महिलांच्या गळ्यातले दागिने मोडून केबला काढलेले आहेत. कारण की केबला अशा खूप वेळा चोरीला गेल्या, परंतु अद्यापर्यंत चोर सापडले नाही. कित्येक वेळा आम्ही एफ.आर. दिल्या, मोटरी गेल्या, आमच्याकडे शेळ्या बकऱ्या गेल्या, परत जंगलातले लाकडंसुद्धा चोरून नेले. त्यानंतर शेतीमालातला डाळिंबसुद्धा चोरी गेलं, परंतु अद्यापपर्यंत ह्या चोरांचा तपास पोलीस स्टेशनला लागला. त्यामुळं आम्ही आज उपोषण करण्याचा निर्णय केला. उपोषण करण्याचा निर्णय केल्याच्या नंतर उपोषणाच्या स्थळी पी.आय. साहेब आले, त्याचबरोबर ए.पी.आय. साहेब आले, तहसीलदार बी साहेब आले. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 2 वर्षापासून एफ.आर. नोंदवित आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा तपास लागत नाही. त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला वेळ दिला होता, परंतु आता जोपर्यंत आरोपी अटक करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाच्या स्थळावरून हलणार नाही. उद्यापासून आम्ही तीव्र असं उपोषण करणार आहे. ते आम्ही उद्या जागरण गोंधळ वाद्य ह्याच्यात महिलांसकट सरस शेतकरी सगळ्या तलावावरील लाभधारक यांच्या सकट आम्ही उपोषण जोरात करणार आहे. हे उपोषण जोपर्यंत अटक होत नाही आरोपी तोपर्यंत चालू राहील, ही दक्षता घ्यावी. धन्यवाद. 18 तारखेला पाठीमागच्या सोमवारी रविवारी संध्याकाळी 1 वाजता आवटेवाडी तलावावरती काही अज्ञात चोरांनी चोरी करून जात असताना त्यांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची गाडी काही थांबली नाही. आणि हे कृत्य घडल्यानंतर आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला आलो आणि पोलीस स्टेशनला रात्रीच्या 2 वाजता जाऊन सांगितलं, परंतु पोलिसांनी सकाळी सांगितले की सकाळी येऊन तुम्ही तक्रार नोंदवा. त्यानंतर आम्ही तक्रार नोंदवली. अद्यापपर्यंत त्या तक्रारी ह्या वर्षामध्ये आवटेवाडी तलावावरून खूप काही केबली मोटरी वगैरे चोरी झाल्या. वेळोवेळी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली, परंतु त्याचा कुठलाही शोध न घेता आत्तापर्यंत त्याचा कुठला आम्हाला आमच्या ज्या चोऱ्या झाल्यात त्याची माहिती काहीच मिळाली नाही आणि गेलेल्या आमच्या ज्या वस्तू त्या पण परत मिळाल्या नाही. म्हणून आम्ही 18 तारखेला निवेदन दिलं की पुढच्या 25 तारखेला आम्ही जोपर्यंत आमच्या ज्या चोऱ्या झाल्यात त्याचा शोध व त्याचा रिझल्ट आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत, असं आम्ही 18 तारखेला निवेदन दिलं होतं. त्यानंतर आज सकाळपासून जवळजवळ 100 लोक आम्ही सकाळी सगळे इथं बसलेलो होतो. आता पण खूप काही लोक आहेत, परंतु सकाळी तहसीलदार साहेब आले. साहेबांनी सांगितलं की तुम्ही SP साहेबांना निवेदन द्या आणि त्यानंतर साहेब आम्हाला तसं सांगून माघारी गेले. त्याच्यानंतर 5-5:30 वाजता आपल्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI शिंदे साहेब आले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला 10 दिवस वेळ द्या, परंतु आम्ही 1 वर्ष ह्या काही तक्रारी दिलेले 1 वर्ष होऊन गेलं, तरीसुद्धा त्याचा आम्हाला कुठलाही त्याचा शोध नाही लागला. म्हणून आमचा प्रशासनावरती पोलीस स्टेशनवरती कुठलाही विश्वास राहिला नाही. जोपर्यंत आम्हाला ह्या चोरी करण्याच्या गाडीचा आम्हाला शोध लागला, त्याचा नंबर आम्ही त्या FIR दाखल केलेला आहे, त्याचाही 8 दिवसापासून कुठला शोध घेतला नाही. म्हणून आम्ही सकाळपासून सर्वजण आमरण उपोषणाला बसलो आहोत.
उद्या याच्यापेक्षा आमचं तीव्र असं वाद्य आणि जागरण गोंधळ ह्याच्यामध्ये आमचं उपोषण चालूच राहणार आहे. जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणासाठी सर्व शेतकरी इथं बसून राहणार आहेत. धन्यवाद. आवटी आवटेवाडी तलावावर माझ्याही मोटर आहेत. आम्ही पाणी उपसा करणारे सर्व शेतकरी मिळून 19 तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. ठराविक काही चोर आहेत, या चोरांनी आमच्या केबली चोरून नेल्या. त्या चोराचा तपास लावण्यासाठी यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं होतं. त्याच्या अगोदर वर्षभरात 3-4 वेळेस केसेस पण दाखल केलेल्या आहेत. तरी पोलीस प्रशासकाकडून आम्हाला कुठलीही तपास लागला नाही किंवा आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळालेली नाही. त्या कारणास्तव आम्ही आज सकाळपासून हे तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलो आहोत. तरी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर त्या चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी हीच आमची विनंती.